मित्रांनो, गेली 56 वर्ष मी पत्रकार आहे आणि साधारणतः खूप मोठ्या लोकांबरोबर काम केल्यामुळे मला कॉर्पोरेटमध्ये देखील काम करायची संधी वयाच्या फार कमी वयात मिळाली. म्हणजे मी आश्चर्य वाटेल तुम्हाला, पण जवळजवळ एक 25-30 वर्षाचा 25-26 वर्षाचा असल्यापासून नेत्यांच्या ओळखीमुळे अर्थातच मोठमोठ्या कॉर्पोरेट ज्या असतात म्हणजे कंपन्या असतात, म्हणजे सगळ्यात मोठी कंपनी तर काही 1000 कोटीची वगैरे होती, तर त्या कंपन्यांसाठी सुद्धा मी मीडिया कन्सल्टन्सी हा शब्द पुढे मी जरा 50शीला गेल्यानंतर तो मीडिया कन्सल्टन्सी वगैरे शब्द वापरायला लागलो आणि ते खरं होतं की कन्सल्टन्सी करत होतो. पण त्याच्या आधी मीडिया मॅनेजमेंट ज्याला म्हणता येईल, म्हणजे मीडिया मॅनेज करणं किंवा त्या कंपनीच्या मीडियाच्या संदर्भात जे काही प्रॉब्लेम असतील ते सॉर्ट आउट करणं, तर याच्यामध्ये मी राजकीय नेत्यांचे तर करतच होतो आणि त्याच्यामध्ये तर वयाच्या 30व्या वर्षापर्यंत मी बाप माणूस मानला जायला लागलो होतो की अनिल ज्या पद्धतीने मीडियाचा उपयोग करू शकतो किंवा दुरुपयोग थांबवू शकतो, तर तसं दुसरं कोणाला जमत नाही. आणि याचं एक कारण होतं की माझं नेटवर्किंग अफाटच होतं. म्हणजे मराठीमध्ये असा दावा जसा करायचो, एक प्रदीर्घ काळ 15-20 वर्ष अशी होती की मी असं सांगायचो की मराठीत असं दैनिक साप्ताहिक नाही की ज्याच्यामध्ये काही ना काही माझा संबंध नाही, लिहित नाही मी. तसंच मी असं सांगायचो की मराठीमधला एकही प्रमुख असा लेखक नाही, ललित लेखकसुद्धा, संपादक नाही. त्यावेळी चॅनल बिनल नव्हते, पण नंतर चॅनल आल्यावर सुद्धा चॅनल किंवा दैनिकांशी माझे संबंध तसेच राहिले. सगळे दिग्गज संपादकांची तुम्ही नावं घ्या, त्यांच्याशी माझी वैयक्तिक अशी मैत्री होती, पत्रकारांशी होती. आणि त्यामुळे कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये मीडियाच्या समस्या ज्या वेळेला उद्भवतात त्यावेळेला कॉर्पोरेटला मदत करणं आणि मध्यस्थी करणं, हो त्याला असं म्हटलं तर ते मॅनेजमेंट असते मधले, तर मध्यस्थी असते आणि ती कबूल केलं पाहिजे की ती मध्यस्थी असते, की कुठेतरी एक डॅमेज होऊ नये, इमेज डॅमेज होऊ नये, ब्रँड डॅमेज होऊ नये म्हणूनही काही वेळेला. आणि तसंच ते राजकीय नेत्यांच्या संदर्भात देखील मी करत होतो. तर त्यामुळे मला 2-3 विधानं मी करतो जी मीच करू शकतो. मी तुम्हाला सांगू का की हे जसं एक कटू सत्य आहे समाजातलं, की ज्या वेळेला साधारणतः 1,00,000 स्त्रियांवर या देशात काही ना काही अन्याय, शोषण, अत्याचार होतात, 1,00,000, तेव्हा त्यातली एक केस पोलीसपर्यंत पोहोचते. अत्यंत भीषण असं वास्तव आहे. पण हे तुम्ही त्या क्षेत्रातल्या लोकांशी बोलला तर तुम्हाला तेही सांगतील की हो, अक्षरशः 1,00,000 केसेसमधले, म्हणजे अगदी कौटुंबिक ह्याच्या व्हायलन्स, डोमेस्टिक व्हायलन्सपासून तर ते छळ, बळ, हे ते याच्या संदर्भातल्या 1,00,000 केस, महिलांवरच्या, मुलांवरच्या, लैंगिक शोषणाच्या, इतर असे अत्याचार याच्या 1,00,000 पैकी 1 काच पुरते. मित्रांनो, तसंच ब्लॅकमेलिंग संदर्भात देखील आहे. धक्का बसतोय का तुम्हाला की खरोखरच या समाजामध्ये आत्ताही बघतोय, वयाच्या 76व्या वर्षी 56 वर्षाचा अनुभव मी ज्या वेळेला बघतो तेव्हा मला असं लक्षात येतं की खरोखरच कुठेतरी तुम्हाला सरकारी अधिकारी त्या अँटी करप्शन ब्रँचनी, ACBनी, लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी पकडलेला दिसतो, रेड हँडेड पकडलेला दिसतो. त्यावेळेला हे लक्षात ठेवा. आणि हे माझ्यासारख्या एका माहितगार व्यक्तीचं विधान आहे की साधारणतः 1,00,000 भ्रष्टाचाराचे प्रकार झालेले असतात, त्यातल्या एका ठिकाणी फक्त ACBचा छापा पडतो आणि तो माणूस पकडला जातो. पुढे ते सुटतात, काय करतात, ACBवालेच काही वेळेला पैसे खाऊन कसं करतात तो भाग मी नाही घेते, पण प्रमाण सांगतो तुम्हाला. तोच प्रकार ब्लॅकमेलिंगमध्ये आहे. आज तुम्हाला असं
म्हटलं तर काही लोकांच्या भावना दुखावतील आणि मी पण असं सरसकट 100% असं विधान नाही करत आहे. कायद्याच्या दृष्टीने तसं करायचं नसतं. एक संविधानिक इशारा असतो ना, तसा तो मी देऊन ठेवतो की मी हे जे विधान आता करतोय ते सरसकट 100% लोकांना लागू नाही. काही सन्माननीय अपवाद हे नेहमीच प्रत्येक गोष्टीला असतात, तसे यालाही आहेत. पण RTI ॲक्टिव्हिस्ट, RTIचा कायदा आल्यापासून जे काही ब्लॅकमेलिंग वाढलं आहे, म्हणजे त्याच्या आधी पत्रकार ब्लॅकमेल करत होते, मीडिया ब्लॅकमेल करत होता, पण असं त्याला एक संघटित ऑर्गनाइज्ड क्राईमचं रूप आलं नव्हतं, जे RTI नंतर आलं. आज मी महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं ना, तर हजारो 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 म्हणजे वर्षाकाठी काही लाख RTIच्या इन्क्वायरीज म्हणजे केल्या जातात. कुठे 100 ठिकाणी 1000 ठिकाणी केल्या जातात. त्याच्या मागचा हेतू हा ब्लॅकमेलिंग असतो आणि त्या विड्रॉ केल्या जातात किंवा मॅनेज केल्या जातात किंवा थातुरमुतर उत्तरं त्याची ॲक्सेप्ट केली जातात. आता हा प्रकार वैयक्तिक जीवनात होतो ना, तर तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, धक्का बसेल, पण सरकारी अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करतात. महापालिका अधिकाऱ्यांना, आपण सरकारी बिनसरकारी निमसरकारी सगळंच धरूया, कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर ब्लॅकमेल केलं जातं. मोठमोठ्या कंपन्यांना, बिल्डरना तर सर्रास ब्लॅकमेल केलं जातं आणि त्याच्यामध्ये RTI ॲक्टिव्हिस्ट मोठ्या प्रमाणावर असतात कारण त्यांना ते हत्यारच सापडलं आहे की असं करायचं. आणि त्याच्यातला आणखीन एक स्कॅम आणि स्कॅन्डलचा भाग असा आहे की बऱ्याच ठिकाणी अधिकारीच ज्यांच्याकडे ते RTIचा अर्ज द्यायचा किंवा याची चौकशी करा, ही अशी अनियमितता आहे, मग बिल्डर असेल, अनेक दुकानदार असेल, साधं टपरीवाला असेल, कशातही RTI टाकता येतो, तर त्याच्यामध्ये अधिकारीच सामील असतात. ते म्हणतात RTI ॲक्टिव्हिस्ट जे आहेत, नोन आहेत, जे एक्स्टॉर्शन करता म्हणजे खंडण्या गोळा करता पण प्रसिद्ध आहेत आणि अशा समाजामध्ये सगळीकडे असतातच. त्यामुळे असं सरसकट आपण जरी म्हणालो नाही तरी मोठ्या प्रमाणात असतात असं तर विधान मी करू शकतो आणि करतोच. आणि मी ती टक्केवारीच तुम्ही मला अगदी डोक्यावर बसून मला विचाराल की 100% RTI ॲक्टिव्हिस्टपैकी किती असे असतात, तर मी 70-80% असतात असं विधान करेन. 10%, 20%, अगदी 30% कधी कधी असतात जेन्युइन, त्यांना मी याच्यामध्ये ओढत नाही आहे. पण 60-70% ब्लॅकमेलर RTIमध्ये. हे सगळं तुम्हाला काही ठिकाणी पोलीस दक्षता, मानवाधिकार, काय शासकीय अमुक वगैरे वगैरे अशा तऱ्हेच्या परस्पर स्वतःच नेमलेले त्यांचे आयोग असतात, स्वतःच समिती असतात, स्वतःच त्याचे अध्यक्ष असतात, त्यांच्या गाड्यांवर बोर्ड लावलेले असतात. त्याच्यामध्ये सुद्धा अनेक वेळा नागरी हक्क वगैरे वगैरे ह्याच्यामध्ये 60-70% लोक ब्लॅकमेलिंगमध्ये गुंतलेले असतात. हे फॅक्ट आहे. आता या सगळ्या सध्या जे वादळ या खराच्या संदर्भात चाललेलं आहे, त्या संदर्भात एक तुम्हाला असा प्रश्न मी विचारतो की हा जो नीरज जाधव म्हणून जो आहे, त्याचाच ऑफिस बॉय, जनरली संबंधितच लोक बऱ्याच वेळा हे इन्फॉर्मर तरी असतात किंवा आता इन्कम टॅक्स कमिशनर वगैरे माझे मित्र आहेत, ते सांगतात की धक्कादायक गोष्ट अशी की बहुतेक आमच्याकडे ज्या कंप्लेंट येतात भ्रष्टाचाराच्या संदर्भातल्या वगैरे वगैरे किंवा उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा अधिक संपत्ती किंवा एकूणच काळ्या धनाच्या संदर्भातल्या, तर ते म्हणाले की त्यातल्या 50-60% हे त्या माणसाचे नातेवाईकच असतात, जे जेलसीपोटी, असूयेपोटी त्यांनी काहीतरी अपेक्षा ठेवलेल्या असतात, पुरा झाले नाहीत म्हणून ते आमच्याकडे तक्रार करायला येतात. आणि ते जवळचे असतात ना, त्यांच्याकडे सगळे तपशील असतात, तर त्यामुळे ते तपशील देतात आणि त्यामुळे मग एक तपशील मिळाल्यावर 10 तपशील आमचे लोक शोधून काढतात. हे इन्कम टॅक्स कमिशनरनी मला सांगितलं आहे. त्यांनी तर मला असं सांगितलं की अनेकदा चार्टर्ड अकाउंटंटच जे नंतर मध्यस्थी करायला येतात, आम्हाला काय म्हणतात त्याला, तोडपाणी करायला पुढाकार घेतात किंवा सेटल करायला मदत करतात किंवा ते हिशोब कसे बसवून द्यायचे मदत करतात. ते म्हणाले चार्टर्ड अकाउंटंट मोठ्या प्रमाणावर, परत सरसकट म्हणत नाही पण मोठ्या प्रमाणावर आपल्याच क्लायंटच्या इन्फॉर्मेशन इन्कम टॅक्सची आणि आता तर ED सगळीकडेच शेअर करतात. तुम्ही त्या अधिकाऱ्यांशी जर बोललात तर तुम्हाला NIA पासून तर ते ह्याच्यामध्ये ॲक्च्युली क्रिमिनल वर्ल्डमध्ये तर असं आहे की पोलीसच स्वतः किंवा या इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज स्वतः एका गँगला हाताशी धरून दुसऱ्या गँगचं माहिती काढतात. आता आपल्याला असं वाटतं ना, हा एवढा मोठा डॉन, हा इकडे बसला आहे, हा तिकडे बसला आहे, तो तिकडे बसला आहे आणि तिथून कारभार करतो कसा अमुक तमुक. तर यांचे सगळ्यांचे
म्हणजे क्रिमिनल वर्ल्डबद्दल मी सगळ्यांचे म्हणू शकतो, फार टॉपच्या पोलीस आणि या तपास यंत्रणाच्या लोकांशी खूप संबंध असतात. ते एकमेकाविरुद्ध इन्फॉर्म करतात आणि ती एकमेकाविरुद्धची इन्फॉर्मेशन त्यांना तेव्हाच मिळू शकते जेव्हा त्यांच्यामध्ये आपसामध्ये स्पर्धा असते, असूया असते, एक सत्ता प्रस्थापित वर्चस्व प्रस्थापिताची हे असते. तर त्यामुळे हे सर्रास चालतं की जसं आता तुम्ही काय म्हणायचं त्याला, तुम्ही त्याला गद्दार म्हणू शकता जर तुमचे हितसंबंध दुखावले तर, आणि बिभीषण म्हणू शकता जर तुमचा फायदा होत असेल तर. शेवटी व्याख्या काय आहे? कृत्य तेच आहे. त्या कृत्याचं व्हॅल्युएशन तुम्ही तुमच्या निकषांवर करतात आणि ते निकष तुमच्या स्वार्थाशी किंवा हितसंबंधाशी निगडीत असतात, बरोबर. आता तुम्ही एक विचार करून पहा की हा जो नीरज जाधव आहे ऑफिस बॉय, त्यांनी हे सगळं बघत होता. तो हा जो खरात आहे, अशोक खरात, कॅप्टन बाबा, तो काय करतोय, किती करतोय, तो त्याच्याकडे जवळजवळ 15-20 वर्षापासून त्याचा सगळा कारभाराचं हे बघत होता. आणि अलीकडल्या काळात तर तोच पैशाची ने-आण करण्यापासून तर सगळं करत होतं. त्यामुळे त्याला कळत होतं की आपल्याला महिन्याला पगार, त्याला सगळं मिळून 25,000 पगार होता त्या नीरज जाधवला, आणि त्याच्या माध्यमातून महिन्याला 50-25 लाख, कधी कोटी, कधी 2 कोटी, 5 कोटी, 10 कोटीची उलाढाल होत होती. आता हे नेहमी होतं. मी नेहमी सांगतो लोकांना, बडे उद्योगपती किंवा बडे व्यापारी, बडे नेते, यांना मी नेहमी सांगतो, मी अनेकांचा सल्लागार आहे, नावं मी घेऊ शकत नाही त्यांची, माझ्या व्यावसायिक नीतिमत्तेचा पण तो एक भाग आहे म्हणून, पण मी त्यांना नेहमी सांगतो की तुम्हाला दगा फटका जो होणार, तुमच्या प्रॉपर्टीचे जे काय डिटेल्स फुटणार, मीडियाला फुटतील, RTIच्या माध्यमातून फुटतील किंवा इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीजकडे जातील, ते सगळे तुमचेच लोक देणार, कारण एवढे तपशील दुसऱ्याकडे नसतात. आता मी मागे बोलताना एकदा तुम्हाला म्हणालो की मंत्र्यांच्या मैत्रिणी नावाची मी एक सिरियल लिहिली बाळासाहेबांकडे मार्मिकमध्ये, जवळजवळ 30-35 आठवडे ती चालली, दर आठवड्याला, आणि नावं आणि मंत्रिणींची नावं वगैरे असं ते त्या काळामध्ये थोडं चालून गेलं, नावं द्यायला आता अलाउड नाही आहे. तर तीच त्यांचे PA, पिऊन आणि बॉडीगार्ड हेच द्यायचे. माझा सोर्स काय होता? तोच होता, पिऊन, आता बॉडीगार्ड. आता तर मी परवा एकदा उल्लेख केला आहे का याच्यामध्ये की आता मॅक्झिमम गुपितं जी फुटतात मंत्र्यांची, नेत्यांची, लोकप्रतिनिधींची, ती त्यांचे बॉडीगार्ड फोडतात. कारण बॉडीगार्डला घेऊन ते मिरवतात, बरोबर घेऊन जातात, गाडीमध्ये बोलतात फोनवर, ते सगळं बॉडीगार्ड ऐकत असतो. त्याला कळत असतं की साहेब कुठून कुठून किती पैसे काढतोय. आणि त्यातले काही लोक आपल्या बॉडीगार्डला सांभाळत पण नाहीत, वेळच्या वेळी जेवण देत नाहीत, त्यांना त्यांचं खाणंपिणं झालं की नाही बघत नाहीत, वेळी यावेळी येऊन बसा सकाळी 8 वाजता म्हणून सांगतात, संध्याकाळपर्यंत त्यांच्या ऐशारामात राहतात, आराम करतात, हे करतात, ते बिचारे तळमळत बाजूला बसतात. बॉडीगार्ड सगळ्यांचे, हे बाउन्सरसुद्धा मोठमोठ्या नेत्यांचे, अभिनेत्यांचे बाउन्सर असतात, सेलिब्रिटीचे बाउन्सर असतात, ते असंतुष्ट असतात, त्यांचा स्टाफ असंतुष्ट असतो, पण त्यांच्यासमोर कोट्यवधींचे व्यवहार होतात आणि त्यांना काही हजारामध्ये भागवलं जातं, आणि जा याच्याकडून एक 25 घेऊन ये, त्याकडून एक 50 घेऊन ये, हे ते करत असतात. ती असूया पण निर्माण होते आणि त्यांना असं वाटतं यातलं हा लुबाडून खातो, तर याच्या लबाडीमधला मी थोडा लुबाडला तर काय बिघडलं, किंवा याने मला दिलं तर काय बिघडलं, किंवा याने का देऊ नये, ही भावना होते त्यांची. त्यामुळे ते मग सूड घेतात आणि त्याच्यावर होतं. आता तुम्ही विचार करा की आता या अशोक खरात कॅप्टन बाबाचं सगळं प्रकरण निघालं, हे कशामुळे निघालं? हे काही कुणीतरी एक त्याला महिलांचा कळवळा आला होता, या महिलांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांचं शोषण थांबलं पाहिजे म्हणून झालं का? नाही झालं. याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स आहेत खूप. ही कॉम्प्लिकेशन नीट लक्षात घ्या, अभ्यास केला तर लक्षात येतील. पहिलं असं आहे की तो जो नीरज जाधव आहे, त्यांनी या खरात बाबाला 5 कोटी रुपये मागितले होते. आणखीन 2 बिल्डर नाही त्याने बरोबर घेतलं होतं, आपला पुरेसा प्रभाव पडत नाही आणि आपल्याला तो दाद देत नाही आहे असं पाहिल्यानंतर. आता तुम्ही विचार करा की हे 5 कोटी समजा त्याला जर कुणीतरी एक प्रॅक्टिकल त्याला ॲडवायझर भेटला असता की तुला एका 500 कोटी रुपये कमवलेस, ते कमवताना त्या 500 कोटीपैकी किंवा 5-50 कोटी रुपये तरी या तुझ्या पोराने, ऑफिस बॉयने आणलेत, नेलेत, दिलेत,
सगळ्या बायकांची लफडी होतात, त्या दाराच्या बाहेर तो असतो, तुझे सगळे व्हिडिओ जे आहेत ते असतातच आणि हे तुम्ही टाळू शकत नाही. तुमचा मोबाईल आहे तो बॉसचा मोबाईल, हा त्या बॉसला नको असतो बऱ्याच वेळा. त्यामुळे बॉसचे मोबाईल, मला तर माहिती आहे, कुठल्याही मंत्र्याला तुम्ही फोन करा, त्याचा फोन तुमचं नाव आलं आणि त्याला असं वाटलं हां साहेबाशी संबंध आहे, तर त्याचा पीए उचलतो, बॉडीगार्ड उचलतो. मी तुम्हाला सांगतो ना, आणि माझ्यापेक्षा आणखीन कोण अथॉरिटी सांगणार. तर त्यामुळे कुणाचे फोन आले, काय बोलणं झालं. बरं, अनेक वेळा असं असतं की अशा लोकांचे जमे क्रिमिनल वर्ल्डमधले येतात, या सेक्स आणि स्कॅन्डल्स, अधिकारी, पैसे खाणारे यांचे पण फोन येतात, देण्या घेण्याचे व्यवहार असतात, त्याची चर्चा त्या पीए समोर होते, याच्यासमोर होते. आणि जर आता असं आहे की बरेचसे म्हणतो पेपरात की पीए देखील त्यांच्या शॉपिंग मॉलमध्ये यांचे पण डिपार्टमेंटल स्टोअर असतात, ते चालतात, ते मग ते तक्रार विक्रार करायच्या भानगडीत पडत नाही. पण एखाद्याला असं वाटलं की हा इतके कोटी 500 कोटी कमवतो, मला 50,000मध्ये भागवतोय, केव्हा तरी अंगावर 25,000 10,000 फेकतोय, तर असंतोष असतो. मग तो म्हणतो याला रस्त्यावरच आणतो मी. मला माहिती आहे अशी शेकडो उदाहरणं मला माहिती आहेत की याला मी रस्त्यावर आणतो असं म्हणूनही लोक अप्रोच होतात की मला याला बरबाद करू शकतो. असा फोन येतो लोकांचा की एक प्रकरण द्यायचं होतं, पण सेटल झालं तर चांगलं, असे फोन करतात लोक. म्हणजे हे ब्लॅकमेलिंगच असतं सरळ सरळ. आणि मी सांगितलं तसं 1 लाखातलं 1 पकडलं जातं उघडकीला. आता या नीरज जाधवला जर या खरात बाबाला कोणी सल्लागार भेटला असता आणि त्याने सांगितलं असतं की साले तू 500 कोटी कमावलेस, याला माहिती आहेत ते 500 कोटी, तू इतक्या बायकांशी संबंध केले, ते तर आता पोलिसांनीच लीक केलेली बातमी आणि चॅनलवर आलेली बातमी, 1000 बायका. त्याच्यावर मी काल म्हटलं की याला साल्याला HIV झालं आहे. 1000 बायका, त्यांची झालेली मुलं, त्यांचे नवरे, किती संकट मोठं आहे, गहरं आहे. म्हणजे फडणवीसांनी जी भूमिका घेतली ती किती योग्य आहे की याची पाळमुळं खणून आम्ही शिक्षा करू. पण शिक्षा करू ते ठीक आहे, पण हे प्रकरण आलं तुमच्याकडे ते काही चांगल्या भावनेने मुळामध्ये आलेलं नाही आहे. हे काही त्या महिलांना न्याय देण्याकरता, त्या पीडित महिलांना न्याय देण्याकरता नाही आलं, हे ब्लॅकमेलिंगमधून आलं. त्याच्यात परत एक कॉम्प्लिकेशन आहे माहिती आहे का तुम्हाला, की तो नीरज जाधव, त्याच्याकडे त्याने ते अरे हे मोबाईल, मी तुम्हाला सांगितलं, हे मोबाईल असतातच स्टाफकडेच मोबाईल असतात सगळ्या मोठ्या सेलिब्रिटीच्या हातात मोबाईल क्वचित. फिल्म नेता असो, अभिनेता असो, नगरसेवक असो, कुठला पंचायतचा हे असो, पण ज्याच्याकडे मोबाईल आहे आणि ज्याच्याकडे अधिकार आहे, सत्ता आहे, पद आहे, पैसा आहे, प्रतिष्ठा आहे, त्याचा मोबाईल, त्याचा माणूस जो हाताळतो, त्याला त्याच्यामधून ट्रान्सफर करून घेणं आक्षेपार्ह फीत हे काही अवघड नसतं. कितीतरी नट्या, माझे काही डिटेक्टिव्ह मित्र आहेत आणि त्या डिटेक्टिव्ह मित्रांशी माझी अत्यंत दोस्ती आहे. कधी त्यांचा उपयोगसुद्धा मला करून घ्यावा लागतो आणि घेतो मी. आणि फार म्हणजे ती प्रकरणं मला सांगता येत नाहीत तुम्हाला, पण अक्षरशः इतकी गुंतागुंतीची आणि इतकी टॉरिंग पर्सनॅलिटीशी संबंधित प्रकरणामध्ये मी डिटेक्टिव्ह एजन्सीची मदत घेतलेली आहे आणि त्यांना मदत केलेली आहे वेळोवेळी की हे त्यांच्या विरुद्धची कटकारस्थानं मोडून काढण्याकरता. पण त्याच्यामध्ये ते ट्रान्सफर करून घेतात. या नीरज जाधवने याचा मोबाईलमधले सगळे व्हिडिओ ट्रान्सफर केले होते. बरं, मी तुम्हाला सांगितलं की हा व्हिडिओ का काढत होता. अनेक लोक असं विचारतात की अरे हे काय गैरकृत्य करतात, काय अमुक करतात, तमुक करतात, सेक्सचे हे करतात, हे रेकॉर्ड का करतात. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक ही विकृती आहे, ही लैंगिक विकृती आहे. मध्यंतरी माझ्या फेसबुक पोस्ट तुम्ही आता बघता का नाही मला माहिती नाही, पण तुम्ही माझं बिग बॉस अनिल थत्ते आणि अनिल गंगवेदी थत्ते 2 फेसबुक आहेत माझे. त्याच्यावर मी वेगवेगळ्या विषयांवर अत्यंत धक्कादायक गौप्यस्फोट करत असतो. मध्यंतरी मी जगभरात प्रचलित असलेल्या 100 लैंगिक विकृती अशी एक पोस्ट टाकली होती जी लाखोनी गेली होती. त्याच्यामध्ये मी दिलं होतं की हा एक विकृतीचा प्रकार आहे की आपलेच हे असे रेकॉर्ड करणं आणि ते पाहणं ही विकृती आहे. त्याच्यातून काही करतात. पण मला जे काही दिसतं आहे आत्ता त्याच्यावरून, म्हणजे अशोक खरात प्रकरणात पण असेल ते, पण अनेक नेत्यांच्या संदर्भात मला माहिती आहे की त्यांना असं वाटतं की आता हे सगळं आहे ना, हे पैसे, प्रतिष्ठा, सत्ता, पद याच्या बदल्यात पण चालतं. ते देऊन आपण या स्त्रीशी हे संबंध आता आपण करतो.
पण आज ही अनिश्चितता प्रत्येकाच्या मनात असते की उद्या हिने जर तक्रार केली, काहीतरी फिसकटतं कुठेतरी, हे काही सदैव राहत नाही 12 महिने. अरे ज्याला नगरसेविका केलं ती म्हणते आमदार करा, आमदार केलं ती म्हणते आणखीन काय मला मंत्री करा, अमुक करा तमुक करा, हे असं चालूच असतं. तर त्यामुळे किंवा पैसे 5 लाख दिले, आता 50 द्या, 50 दिले, तुमच्याकडे काय कमी आहे, 500 कोटी आहे तुमच्याकडे, 50 कोटी द्या, असं जेव्हा होतं आणि क्लॅश होता आणि त्याच्यामध्ये जेव्हा फाटाफूट होते, ताटातुटी वेगळ्या अर्थाने वापरतो, फाटाफूट होते, त्यावेळेला त्याच बायका मग मी पोलीस कंप्लेंट करते तुमच्या विरुद्ध, तुम्ही मला लैंगिक शोषण केलं, तुम्ही मला बलात्कार केला. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये तर 50%हून अधिक कंप्लेंट ज्या येतात लैंगिक शोषणाच्या, त्याच्यामध्ये आधी ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये वर्षानुवर्ष असतात. 7 वर्ष बलात्कार केला, 10 वर्ष बलात्कार केला, 3 वर्ष, 2 वर्ष असं त्या पोलीस कंप्लेंटमध्ये लिहितात, त्याच्याचकडे राहत असतात आणि तरी असे आरोप करतात. आणि मग त्याच्याकरता 100 कारण आहेत, तो वेगळा विषय. पण त्यामुळे काही लोक याचं रेकॉर्डिंग एवढ्या करतात की ती विलिंगली त्याच्यात सामील आहे, हे पुराव्याने उद्या जर वेळ आली तर मला दाखवता आलं पाहिजे. ह्या अशोक जाधव प्रकरणामध्ये माझा वेगळा अभ्यास आहे त्या प्रकरणाचा, मी तो शेअर करीन तुमच्याशी वेळोवेळी. पण मला असं वाटतं की तो काय आता 1000पैकी 56 मिळालेत, अजून 100-200 तर मिळतीलच नक्की. हे 200-500 व्हिडिओ मिळणार आणि त्याच्यामध्ये आत्ता 56 व्हिडिओत 35 बायका आहेत. पण 200 जर मिळाले तर त्याच्यामध्ये तुम्हाला 100-150 बायका सापडणार वेगवेगळे. आता त्या सगळ्या 150पैकी मी तुम्हाला आत्ता सांगू शकतो त्या व्हिडिओचे जे काय मला क्ल्यू आहेत किंवा अंदाज आहे माझा त्याच्यामुळे, की ह्या बहुसंख्य व्हिडिओत म्हणतो 90% व्हिडिओमध्ये तो हेच ते कोर्टामध्ये दाखवणार की याच्यामध्ये फोर्स कुठे आहे, याच्यामध्ये बलात्कार कुठे आहे, हे म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे. हां, त्याच्यामध्ये कोर्ट हे म्हणू शकतो आणि म्हणायला पाहिजे कोर्टाने, सरकारी वकिलांनी म्हणायला पाहिजे की तुला भूलथापा मारलेस, तू तिला फसवलंस, तिला मोहजालात फसवलंयस, तू तिला काहीतरी अशी आश्वासनं देतोयस, तिला कधी गुंगीचं औषध देतोयस. ते पण आता त्याच्यामध्ये पण प्रचंड प्रकार असा आहे की दारू आणि हे दोघांनी घेणं वगैरे हे सुद्धा भयानक कॉमन आहे. हो, काय सांगू, हे विश्व वेगळं आहे, तुम्हाला माहिती आहे. तुम्ही जर मध्यमवर्गीय सामान्य पांढरपेशी असाल तर तुम्हाला कल्पना नाही येणार. आता त्याच्यातूनही बरेच लोक आहेत त्याच्यात, पण हे त्याच्यामध्ये मद्यपानाचा किंवा ड्रग्सचा, आता या मुली विशेषतः जिथे अडकत आहेत तिथे ड्रग्सचा विषय मोठा आहे. पण व्हॉट एव्हर इट इज, पण त्यांना ते सेफ्टी वाटतं की मी माझ्याकडे पुरावा दाखवेल, तो पुरावा कोर्टात टिकणार नाही. याचं कारण ती बाई म्हणे मला गुंगीचं औषध दिलं होतं, हे मिळलं, आणि दिलं जातं ना. काही वेळा फसवणुकीचे प्रकार होत नाहीत का? होतात ना, मोठ्या प्रमाणावर होतात. त्याच्यावर आघात झालेच पाहिजे, तो प्रश्न नाही. पण मी सांगतोय ते असं की यांनी जर समजा या नीरज जाधवनी 5 कोटी मागितल्यावर त्याने त्याशी बार्गेन केलं असतं, 5 कोटी जास्त मागतोयस तू, चल 2 कोटी सेटल कर. याला 25,000 रुपये पगार आहेत, त्याला 2 कोटी रुपये खूप होते. त्याने 2 कोटी घेतले असते तर हे आलंच नसतं. त्यात परत त्यांनी एका बाईला, त्या नीरज, हे प्रकरण आलंय कसं माहिती आहे, हे मुळामध्ये अशोक जाधव, तो भोंदू बाबा जो आहे ना, त्यांनीच करवलेल्या कंप्लेंटमधून आलाय. हा यातला सगळ्यात मोठा चमत्कारिक भाग आहे. हे आलंच नसतं प्रकरण. हे प्रकरण यायला मुळामध्ये या बाबाचाच मिसमॅनेजमेंट आहे किंवा गाढवपणा आहे, वेडेपणा आहे, किंवा त्याला अंदाजच नाही आला की असं कशातून आपणच करत असलेलं आपल्या पायावर कशी कुऱ्हाड पडेल. त्या नीरज जाधवनी एका बाईला तिचा व्हिडिओ दाखवला आणि सांगितलं की तू सेठकडून पैसे घे इतके आणि मला इतके पाहिजेत वगैरे. त्या बाईने रिफ्यूज केलं. मग तो तिला म्हणायला लागला की तुला एवढे जमतील, तू दे, तुलाही काय कमी आहे वगैरे वगैरे. तेही तिने रिफ्यूज केलं. तो तिला धमक्या द्यायला लागला, मग मी हे याच्यावर टाकीन, हे बघ, हे असे तुझे व्हिडिओ आहेत माझ्याकडे. आणि ते त्यांनी त्याच्या जाधव याच्या खराच्याच ह्याच्यातून घेतलेले होते. तर ती घाबरून गेली याच्याकडे, या खरातकडेच, की हा असं तुमचा माणूस धमक्या देतोय मला वगैरे. तर त्याला असं वाटलं की त्या बाईनी जर पोलिसात तक्रार केली तर पोलीस या नीरज जाधवला ब्लॅकमेलिंगच्या आरोपाखाली उचलतील. पण नीरज जाधवला उचलल्यानंतर त्या बाईच्या संदर्भात हा सगळा हे आपल्यालाच येऊन धडकेल आणि जे नीरज जाधव पैसे घेऊन मिटवतो म्हणत होतो ते न मिटवण्यापलीकडे जाऊन आपलं सगळे 500 कोटीचं साम्राज्य उद्ध्वस्त होईल. ही त्याला कल्पना असती तर त्याने त्या बाईला पोलीसकडे जा सांगितलं नसतं.
त्यांनी सांगितलं नसतं, त्यांनी सेटल करायचा प्रयत्न केला असता किंवा त्या माणसाला धमकावलं असतं. असंही होतं, असं होतं ना. ॲक्च्युली बऱ्याच वेळा तुम्हाला पत्रकारांच्या हत्या झालेल्या दिसतात, RTI ॲक्टिव्हिस्टच्या हत्या झालेल्या दिसतात. त्याच्यामागे अनेक वेळ ही पण कांड असतात की ऐकतच नाही, तो पैसे देऊन ऐकत नाही, हे येत नाही, मग तो माणूस डेस्परेट होतो ना. असे कृत्य होतात, आलेली आहेत, पेपरला उदाहरणं आलेली, तुम्ही पाहिलेली आहेत. ती वर करणे आपल्याला कळत नाही की पत्रकाराचा हत्या का झाली, RTI ॲक्टिव्हिस्टची हत्या का झाली. सेटलमेंटमध्ये ज्यावेळेला प्रॉब्लेम करतात त्यावेळेला ही परत 70% उदाहरण म्हणतो. तर त्यांनी त्या बाईला सांगितलं म्हणून पोलीसमध्ये पहिल्यांदा याची नोंद झाली कंप्लेंटची. ती झाली ती नीरज जाधव विरुद्ध झाली की तो ब्लॅकमेल करतोय. मग ते व्हिडिओ ट्रेस करायचा प्रयत्न जेव्हा केला तेव्हा नीरज जाधव घाबरला आणि त्यांनी दुसऱ्यांची मदत घेतली. आणि मग आपण आता याच्यामध्ये अडकतोय म्हटल्यावर त्यांनी याला पण त्याच्यामध्ये हे केलं की याचेच हे असे आहे. तर मग त्याच्यातून आरोपी हा झाला. मुळामध्ये जर या अशोक जाधवनी त्या बाईला सांगितलं नसतं पोलीस कंप्लेंट कर 3 महिन्यापूर्वी डिसेंबरमध्ये काहीतरी, तर हे प्रकरण आलं नसतं. किंवा यांनी 5 कोटी दिले असते त्याला किंवा 2 कोटी, तरी हे प्रकरण आलं नसतं आणि एवढं मोठं झालं नसतं. त्या भोंदू बाबाला, तो भोंदू होता, इतर लोकांना गंडवण्यामध्ये पटाईत होता, अत्यंत धूर्त लबाडीने स्वतःचा धंदा करत होता, 500 कोटी कमावले होते. पण ते 500 कोटी कमावल्यावर त्याला या प्रकारच्या काही गोष्टींमध्ये कशा रीतीने हे करायचं याचा अंदाज नाही आला किंवा हे नाही, किंवा विनाशकाली विपरीत बुद्धी त्याचा आली होती, वेळ भरली होती. असंही होतं कधी कधी. एक RTI ॲक्टिव्हिस्ट, मला माझ्या डोळ्यात देखत घडलेली गोष्ट आहे. एक RTI ॲक्टिव्हिस्टने एका बिल्डरला 10,000 रुपये मागितले आणि सांगितले की तुझ्याबद्दल माझ्याकडे हा एक पॉईंट आहे. तर तो म्हणाला असे रोज माझ्याकडे ब्लॅकमेलर येतात आणि येतातच. बिल्डरकडे दिवसातून 2-5 ब्लॅकमेलर येतात, तुमचा हा पॉईंट आहे, याचा मी RTI टाकीन वगैरे येत असतात. आणि बिल्डर मित्र असल्यामुळे किंवा मी कन्सल्टेशनमध्ये असल्यामुळे मीडियाच्या मला विचारतात की असं झालं आहे तसं झालं आहे वगैरे. आम्ही पण हैराण होतो की किती लोकांना द्यायचे. बरं हे काय करतात RTIवाले किंवा हे समाज कार्यकर्ते तथाकथित, एकाला मिळाले ना की ते जसे पूर्वी काय होतं की गवळी गँगला जर एखाद्याने खंडणी दिली तर तो बाकीच्या गँगना कळवायची की मला इतके कोटी रुपये मिळाले किंवा लाख रुपये मिळाले, तुमचं तुम्ही बघा. मग ते लगेच जाऊन म्हणायचे की तुम्ही गवळीला दिले, मग शकीलला द्या, मग राजनला द्या, दाऊदला द्या. म्हणजे सांभायचं नाही, ते उलट वाढायचं. त्यामुळे गवळीलाच नाही म्हणायचं, पण मग त्याच्यात मर्डर व्हायचे बिल्डरचे. असं पण होत होतं. तर आता याच्यामध्ये असं आहे की किती जणांना द्यायचे. हां, तर ते माझ्या बिल्डर मित्राचं सांगत होतं 10,000 रुपये मागितले. त्याने जो पॉईंट काढला होता तोच मला त्यांनी ते दाखवलं की हा पॉईंट काढतोय. मी म्हटलं पॉईंट व्हॅलिड आहे, याच्यामध्ये तुझ्या बिल्डिंगला अडचण होईल आणि तू जवळजवळ 60 मजली 65 मजली, त्यावेळेला तर ती खूपच उंच होती आणि एक मोठी मिल होती, त्याचा मालक होता, तो माझा मित्र होता आणि क्लायंट होता. तर मी त्याला म्हटलं जाऊ दे, देऊन टाक, खरं थाप नको. तर तो म्हणाला कितने लोगों को देंगे, रोज 2-5 आते, कॉरपोरेटर आते, गली के गुंडे आते, सब यही बोलते हैं और ये जो पॉइंट है, ये पॉइंट इसने शेयर किया है बहुत लोगों से, तो वो सब आ रहे हैं, मैं नहीं देना चाहता. मैं मतलब दूसरों की बात सुनो, ये आदमी जो है ना ये फॉलोअप करता है, ये जाएगा ऊपर, ये कोर्ट में जाएगा शायद, ख़त्म करो इसका मामला, दे दो 10,000. त्यांनी नाही दिले. यू बिलीव्ह मी, त्यांनी 10,000 नाही दिले. त्या माणसाने कोर्टामध्ये ॲप्लिकेशन केला, कलेक्टरकडे केला, कमिशनर म्युन्सिपलकडे केला आणि 65 मजली बिल्डिंग होती ती. आणि साधारणतः तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये 65 मजली बिल्डिंगमध्ये साधारणतः 35 ते 40 हजार कोटी रुपयाचा प्रकार होता तो. तो एकीकडे बिल्डिंग बांधत राहिला, 35 ते 40 हजार कोटी रुपये त्याचे अडकले आणि 10,000 रुपये त्या माणसाला दिले नाही. ते प्रकरण कोर्टामध्ये गेलं. बरोबर त्या पॉईंटवर कोर्टाने स्टेट दिला. 16 वर्ष ती बिल्डिंग पुरी नाही झाली. शेवटी दिवाळा निघालं, मिल विकली गेली त्याची. तुम्हाला कदाचित कल्पना आली असेल. 10,000 रुपयाकरता त्या माणसाने तो पॉईंट बरोबर, आणि त्याचा मर्माघाती पॉईंट होता. म्हणजे त्या 65 मधली बिल्डिंगमध्ये तो एक फॉल्ट असा होता की ज्याच्याकरता त्या 65 मधली बिल्डिंगला म्युन्सिपल कमिशनर देखील क्लिअरन्स देऊ शकला नाही, कारण याचे RTI
अर्ज त्याच्याकडे होते. मुख्यमंत्र्यांकडे तो गेला. मुख्यमंत्र्यांना त्याने त्यावेळेला जे मुख्यमंत्री होते त्यांना सांगितलं होतं की हा क्लॉज तुम्ही वेव करा. तर मुख्यमंत्र्यांनी त्याला सांगितलं, मला माहिती आहे ना, मुख्यमंत्र्यांनी त्याला सांगितलं हा क्लॉज मी वेव केला तर कोर्टामध्ये माझ्यावर जर स्ट्रिक्चर आले तर मला मुख्यमंत्रीपद जाईल माझं. ज्याला तो 10,000 रुपये द्यायला तयार नव्हता बिल्डर, त्या RTI वाल्याला, तो इथे त्याला 50 ते 100 कोटी रुपये द्यायला तयार होता मुख्यमंत्र्यांना. मुख्यमंत्री म्हणाले मी नाही करू शकणार. कोर्टात गेलं, कोर्टाने स्टे दिला. 16 वर्ष ती बिल्डिंग रखडली. मला लक्षात पण आलं असेल कोणती बिल्डिंग ती. आणि त्याचं सगळं दिवाळं निघालं. विचार करा ना, 30-40 हजार कोटीचा प्रकल्प होता आणि त्यांनी परत एक अट्टा असा धरला होता की मी पहिला बिल्डर असेल मुंबईतला की जो बांधत असताना विकणार नाही एकही यातला गाळा किंवा एकही फ्लॅट किंवा एकही शॉप किंवा एकही हे, मी सगळी बांधून विकणार. आणि तो कर्जावर कर्ज, बरं मिल मोठी होती, जमिनी मोठ्या होत्या, हजारो करोडची जमीन होती, त्यामुळे तो कर्ज घेऊ शकत होता. 30-35 त्याच्यावर व्याज करत करत त्याचं दिवाळं निघालं, त्याच्या मिलचं दिवाळं निघालं, मिलची जमीन गेली. ती 65 मधली बिल्डिंग बँकेने ताब्यात घेतली, तिचा लिलाव केला, विकली ती. तरी देखील हा माणूस रस्त्यावर आला. बिल्डर प्रचंड मोठा बिल्डर होता आणि प्रचंड मोठा मिल मालक, गिरणी मालक सुद्धा, ह्याची कापडाची गिरणी होती त्याची. आणि माझ्या डोळ्यात देखत 10,000 रुपये करता त्या माणसाने त्याला लटकवलं. असे खूप प्रकार होतात. म्हणून ही दहशत कशातून निर्माण होते? यातून निर्माण होते की 10,000, 15,000, 25,000, 30,000 काही वेळेला. आणि कसं आहे ना, काही वेळेला सरकारी अधिकारीच बरोबर त्यांना प्लॅन सबमिट होतो तेव्हाच कळतं आणि बिल्डर त्यांना पैसे देतो की हे साहेब जरा थोडंसं दृष्टीआड करा आणि आम्हाला हे काय खाली बांधायचं असतं ते OC फायनली येते, काहीतरी स्टार्टिंगचं एक काहीतरी असतं, त्याला हे म्हणतात, ती द्या म्हणून, CC म्हणतात मला वाटतं, काय असेल कॉमेन्समेंट सर्टिफिकेट वगैरे. तर ते तिथे ते पैसे घेतात त्यावेळी त्यांना कळतं. पण त्यांना कळतं की याच्यामध्ये हा पुढे 200 कोटी रुपये कमावणार आहे आणि मला झाला 2 कोटी, 20 लाख 25 लाख एवढे देऊन फुटवतोय, मग याच्यामागे देऊया RTI लावून. मग ते एखाद्या RTIला पकडतात, ते म्हणतात याच्यामध्ये काय येईल ते आपण शेअर करू, हा पॉईंट घे आणि टाक RTI, माझ्याकडेच टाक. मग मी त्याला प्रश्न विचारतो की याचं काय करायचं, म्हणजे बरोबर येईल तो, बघू आपण, मागे घेता येते, तेही करता येते. पण माझ्या डोळ्या देखत मी पाहिलं आहे की त्यांनी त्या दिवशी जर त्या माणसाला 10,000 रुपये दिले असते, ठीक आहे, भले आणखीन त्यांनी ती माहिती शेअर करून आणखीन 10 लोक आले असते, तरी 10 लाख फार तर 1 लाखातच आटवलं, 10 लाखात गेलं असतं, 43,000 कोटीला बुडलं. आणि हे असे प्रकार माझ्या डोळ्या देखत मी किती पाहिलेत सांगू तुम्हाला, किती पाहिलेत. हो, तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. आणि हे कसं असतं माहिती आहे, एकदा तुम्ही बुडायला लागला ना, तुमच्या मदतीला कोणी येत नाही. जेवढ्या लोकांबरोबर फोटो आहेत त्यातल्या कुणालाही याच्या माणसाने जर फोन केला, याच्या बायकोने फोन केला की बाबा दादा असं असं आहे, ते असं नाही, असं आहे तसं आहे, कोण फोनच घेणार नाही त्याचा. फोटो काढायच्या वेळेला ठीक होतं, त्यावेळेला त्या बाबाच्या पाया जे पडले ना, त्यातलं एक जण सुद्धा आता त्याच्या हाताला हात लावणार नाही. हॉट पोटॅटो झालाय. आता शिंदेच्या मंत्र्यांवर बोलणाऱ्या लोकांना अमित शहा, फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील यांचे फोटो नाही दिसत. रुपाली चाकणकरच्या बद्दल तिने पाय धुतले म्हणून बोलणाऱ्यांना 1,000 बायकांशी त्याचा जो व्यवहार झाला त्या संदर्भामध्ये मध्यस्थ होते. ही एक मीडिया मॅनेजमेंट होती त्याच्याकडे. ही बातमी पसरली कशी की याच्यामुळे पोरं होतात. अपत्यप्राप्तीसाठी तो फेमस कसा झाला. परत दुसरी गोष्ट अशी की त्याच्याकडून तो टर्किश मध, गुगलवर जा ना तुम्ही, त्याला डिलाईट हनी किंवा मॅड हनी असं म्हणतात. तो जो मध आहे ना, आणि आपल्या पेपरवाल्यांना विचारा ना, मराठी पेपरवाल्यांना काय माहिती असणार, 9 लाख रुपयाला तो मध विकायचा. पण तो जो खरा टर्किश मध असेल आणि तुर्कस्तानातला जो जेन्युन मध असेल तर खरंच त्याची किंमत किलोला का लिटरला काय असतं माहिती नाही मला, पण 9 ते 10 लाख रुपये आहे. आणि अशा तऱ्हेचं तो एक हे आहे, ड्रग आहे एक प्रकारचं ते. आणि तो ते विकत असू शकेल. आता त्याच्यात तो
सगळ्या जगाला त्याच्या कंपनीचं नाव खरं त्यांनी CBD ठेवायला पाहिजे होतं. मी माझ्या एका अत्यंत डॅम्बिसाने असले धंदे करणाऱ्या मित्राला म्हटलं तुझ्या कंपनीचं नाव BDS आहे ना, ते सॉरी सोडा ते BDS मी नाही बोललो, तर त्याला म्हटलं CDS कर म्हणे. काय म्हटलं चुतिया बनाने का धंदा, हे तुझ्या कंपनीचं नाव ठेव. म्हटलं काय चाललं आहे तुझं. पण हे खरं आहे, हे खरं आहे की अशा तऱ्हेचे ॲफ्रोडाईट्स पण हे साधू संत. मी काल परवा आणखीन एक गोष्ट थोडीशी बोललो. मी असं तुम्हाला सांगितलं की मोठमोठ्या बिल्डरकडे जसे ब्लॅक मनी असतो, नेते का जातात त्यांच्याकडे, ते आशीर्वाद वगैरे हा एक भाग आहे ना, तसं नेत्यांचा आणखीन एक भाग या सगळ्या आता 90% म्हणायचं असं आपण कायद्याने 90% बाबा बुवा हे डिपॉझिट्स घेतात या नेत्यांची. त्यांचे आश्रम आता असतात. आता त्या आसाराम बापूचे बघा तुम्ही 5-10 हजार कोटी रुपयाचे आश्रम होते, हो की नाही. हे पैसे येतात कुठून आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे इन्व्हेस्टमेंट असतात. मोठमोठे लोक, जसं सहारावाला तो सुब्रतो राय होता, त्याला कोर्टामध्ये एवढ्याकरता त्याने डांबून ठेवला होता की त्याच्याकडे असलेले हजारो कोटी रुपये तो दाखवत होता, हे 1000 कोटी रुपये माझ्याकडे आहेत. पण तो हे सांगू नव्हतं शकत की कोणाकडून आले, कारण ते उत्तर प्रदेशमधल्या आणि सरकारी अधिकारी, IAS अधिकारी, IPS अधिकारी, मंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडून आलेले होते आणि त्यांची नावं तो सांगू शकत नव्हता. आणि सरकार त्याला म्हणत होतं की हे पैसे परत करायचे आहेत आम्हाला, हे जप्त झालेत, पण कुणाला करू सांग. त्याच्याकरता तो 7-8 वर्ष जेलमध्ये, म्हणजे त्याच्याकरता एक बंगला केला होता आणि त्याच्यात त्याला ठेवला होता. पण तो पैसे कुणाला परत करायचे सांगू शकत नव्हता. ह्या बाबाबुवांकडे सरकारी अधिकाऱ्यांचा प्रचंड पैसा असतो. आत्ता तुम्हाला फडणवीसांनी काल सांगितलं, फडणवीसांनी फार चांगली भूमिका घेतली आणि फार चांगल्या रीतीने ते एक्सप्लेन केलं आणि एक दर्जा राखून एक्सप्लेन करून ते चीप नाही होऊ दिलं. नाहीतर याचा कुठल्या तरी सेन्सेशनल मॅगझिनचा नाहीतर याचा TRP रिपोर्ट होऊ शकला असता. पण त्यांनी त्याची डिग्निटी ठेवली. त्या महिलांची सुरक्षितता, त्यांच्यावर झालेला अन्याय, शोषण, याला वाच्यता आपण फोडतोय, त्यांना न्याय द्यायचा आहे, ही जी भूमिका होती फडणवीसांची ती ॲप्रिशिएट करण्यासारखी होती. पण फडणवीसांना मी ही माहिती देऊ शकतो. मला एक अभिनंदन करायचं आहे त्या SITच्या तेजस्वी मॅडमचं आणि फडणवीसांचं पण, कारण फडणवीसांना मी मेसेज पाठवला होता की अनेक चॅनल रिव्हील करतायत आयडेंटिटी. त्या बायकांचे डायरेक्ट फोटो ज्याच्यात कळतं ही बाई कोण आहे ते छापतायत, त्याला बंदी घाला असं मी म्हटलं होतं. माझी ती मागणी अनेकांनी केली असेल, पण ती काल फडणवीसांनी सांगितलं की आम्ही चॅनलला सांगितलं की अशा तऱ्हेने रिव्हील होईल आयडेंटिटी, असं कुठलाही व्हिडिओ ठेवू नका. आणि ते काल डिलीट केलेत त्याने. त्याबद्दल फडणवीसांचं आणि तेजस्वी मॅडमचं पण अभिनंदन की त्यांनी ते काढायला लावले. पण मी सांगत होतो ते तुम्हाला असं की या बाबांकडे पैसे असतात. याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट सांगू तुम्हाला, की आलेली नाही कुठे, हा मोठा होतोय मला कल्पना आहे, पण हा फक्त मीच करू शकतो, म्हणून तुम्ही ऐका. बहुसंख्य, परत मला बहुसंख्य शब्द वापरायचा आहे, बहुसंख्य बाबा बुवा, मठाधिपती, आश्रमवाले हे व्याजाने पैसे देण्याचा धंदा करतात. फिल्मवाल्यांना ते पैसे देतात, उद्योगपतींना देतात, व्यापाऱ्यांना देतात. आणि रेट काय असतो माहिती आहे, 3% म्हणजे 36 ते 48% व्याजाचा दर असतो वर्षाला. 36 ते 48%. हे 18%, 24% वगैरे तर फालतू व्यवहारांमध्ये, मध्यमवर्गीय यांच्यामध्ये असतात, म्हणजे आपसातल्या व्यवहारांमध्ये वगैरे काही वेळेला देतात. पण मोठे जे व्यापारी पैसे घेतात, माझ्या ओळखीचे आहेत ना व्यापारी, कॉर्पोरेट, त्यामुळे काय चालतं मला ते. हे बाबा बुवा, आश्रमवाले, मठाधिपती काम असतात तेवढे, एवढा पैसा येतो कुठून त्यांच्याकडे. इन्व्हेस्टमेंट म्हणून जसा येतो तसंच लोन पण यांच्याकडून घेतलेली असतात. आणि 36%, 28% व्याज मिळतं आहे ना. एक बाबाकडे मी एका व्यापाऱ्याबरोबर गेलो होतो की खरंच मला कधी कधी असं वाटतं की मी माझ्याकडली माहिती जर बोलून दाखवायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे जर काही घबराट निर्माण झाली तर कुणीतरी म्हणेल याचं साला मर्डर करून टाका, कुणीतरी आमचं पण हा सांगून मोकळा व्हायचा. होऊ शकतो मर्डर माझा त्या एका अशा गौप्यस्फोट जर मी घेतले. आता नावं घेत नाहीत तोपर्यंत ठीक आहे, नावं घेतली तर होऊ शकतो मर्डर. व्हॉटएव्हर इट इज, आय एम डोंट बॉदर. आता 76व्या वर्षी मरणाची भीती नाही आपल्याला, तो भाग वेगळा. पण मित्रांनो, व्याजाने पैसे देतात हे मोठ्या प्रमाणावर. ह्याच्यापेक्षा आणखीन धक्कादायक गोष्ट म्हणजे हे यांच्याकडे येणाऱ्या बायकांना मोठमोठ्या नेत्यांना पुरवतात. काय सांगू तुम्हाला, हे फार गलिच्छ जग आहे, अंडरवर्ल्ड आहे. हे नेटफ्लिक्सवर वगैरे या सगळ्या सिरीज वगैरे येतात, त्यावेळेला बघतो मी, त्यांना मी म्हणतो की यांना अरे
10% पण यांनी नाही दाखवलेलं. केवढं मोठं या देशामध्ये पॉलिटिकल स्कॅन्डलबद्दल आपण बोलतो, ब्युरोक्रेटिक याच्याबद्दल, करप्शनबद्दल आपण बोलतो, पण ज्याला आपण तथाकथित धार्मिक आणि तथाकथित आध्यात्मिक असे जे बाबा बुवा महाराज साधू संत ज्यांना म्हटलं जातं ते आहेत की नाही? तर नाही आहेत, बरेचसे त्यातले बरेचसे नाही आहेत. तुम्हाला सिंहस्थ आणि ते कुंभमेळे त्याच्यातल्या राजकारणामध्ये, आखाड्यांचं राजकारण, त्यांचं अर्थकारण, तिथे चालणारे प्रकार, ड्रग्ज, आज काय जाऊ देतो, ड्रग हा विषय आला तर फारच मोठं प्रकरण होऊन हे सगळं जे आहे. तर याच्यामध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवा की या बाबाला आता जे काय पुढे आलं आहे त्याच्यावर सरकार शिक्षा 100% देणार, ती जन्मठेपेचीच असणार, हे 100%. आता सरकार याला सोडणार, कारण सरकारच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे आणि फडणवीसांच्या प्रामाणिकपणावर माझा विश्वास आहे की ते करतील. म्हणजे पॉलिटिकली पण त्यांना काही हिशेब याच्यात सेटल करता येणार आहेत का, तर या प्रश्नाचं उत्तर हो असं आहे. पण ठीक आहे, तरी देखील त्याकरता का होईना असो, जसं मी म्हणतो की त्या ह्यांनी जाधवनी त्याच्या ब्लॅकमेलिंगमधून का होईना हे एवढं मोठं रॅकेट उघडकीला आलं, त्याच्यामुळे निदान आणखीन 1000 बायकांचं जीवनामधलं शोषण आणि बलात्कार थांबले, कुठेतरी त्याला एक पायबंद बसला. काही वेळेला वाईटातून चांगलं निघतं ते असं की मुळात प्रकरण ब्लॅकमेलिंगचं, तक्रार कर असं सांगणारा अशोक जाधव, त्या तक्रारीचं रूपांतर त्याच्याच विरुद्ध झालं. हा आणखीन एक योगायोग. आणि 5 कोटी देऊन हे मिटलं असतं आणि 500 कोटी वाचले असते त्याचे, ते त्याला सुचलं नाही, त्यामुळे तो याच्यात गाळात गेला. आणि जातात अनेक लोक, त्याच्यात काही नाही, आणि गेले पाहिजेत. यांना दुर्बुद्धी नाही सुचली तर समाजाचं रक्षण कसं होणार? शेवटी देवाने देखील अवतार घेतले आणि राक्षस मारले, तर त्या राक्षसांना कुठेतरी दुर्बुद्धी सुचली म्हणूनच ते मारले गेले ना. प्रत्येक राक्षसाचा एक दुर्बुद्धीचा क्षण असतो, त्या क्षणी त्याला ती दुर्बुद्धी होते किंवा तो हे करत नाही. महाभारत, रामायण, पुराणं हे मी खूप वाचलं आहे माझ्या लहानपणापासून, त्यामुळे मला अनेक वेळा लक्षात येतं ही गोष्ट अशी जरा झाली असती. मला नेहमी असं वाटतं, आता जाता विषय आला आहे, व्हिडिओ वाढला आहे, ज्यांना बघायचं आहे ते बघतायत, नाही बघत त्यांनी सोडून दिला आहे. मला नेहमी असं वाटतं की कंसाला एवढंच सांगितलं गेलं होतं की देवकीला होणाऱ्या मुलांपैकी एक मुलगा, एक अपत्य, आणि ते 8वं अपत्य हे तुझा घात करील. 8वं अपत्य. आता त्याच्यामध्ये 8वं अपत्य म्हटल्यावर पहिल्या 7 अपत्यानं मारण्याचं कंसाला काही कारण नव्हतं, पण त्याचे अपराध भरले पाहिजेत या कारणाकरता असं समर्थन देतात की नारदांनी त्याला सांगितलं, अरे वेडा आहेस, 8वं म्हणजे 7 झाल्यानंतरचा 8वं असं काही नाही, उलटीकडून 8वं असतं, मधून 8वं असतं, असं असतं, तू 7ही का 8ही मार. हे सांगणारं कोण? नारद. त्या काळातला तो TV चॅनलवाला असणार कोणीतरी. असले उद्योग हेच करतात. तर त्यामुळे त्याने 8 मारली, नाही तर त्याला जर हे कळलं असतं. बरं, दुसरी गोष्ट अशी की मुलं जन्माला घालायला देऊन ती मारायची, हा उद्योग कंस का करत बसला हे मला अजून कळलेलं नाही. देवकी आणि वसुदेवाला 2 वेगळ्या जेलमध्ये ठेवलं असतं आणि त्यांना संभोग करू दिला नसता तर मुलं जन्माला आली नसती आणि ती 8 मारायची वेळ आली नसती. एवढी अक्कल त्या कंसाला नव्हती की एकत्र राहिले की यांना मुलं होतील. याच्यापेक्षा याला 2 वेगळ्या जेलमध्ये ठेवून द्या, कशाला मुलं होतील. ते पण नाही ते सुचलं कंसाला. म्हणजे दुर्बुद्धीचं पण काय सगळ्याच गोष्टींमध्ये असं पुराण आणि याच्या कथांमध्ये तर आहे. पण ही 5 कोटीमध्ये संपणारं प्रकरण 500 कोटी त्याचे घेऊन गेले, पण ही दुर्बुद्धी त्याला झाली हे समाजासाठी चांगलं झालं. आणि एक चांगलं आहे की देवेंद्र फडणवीसांची सत्सद विवेकबुद्धी ही या गरीब पीडित महिलांच्या मागे उभी आहे. त्यांना न्याय मिळणार म्हणजे काय मिळणार आहे? एक तर या 1000 बायकांवर अत्याचार झाले असं मीडिया म्हणतोय, त्यातले 6 केसेस येणार आहेत, होय की नाही? म्हणजे बाकीच्या अज्ञातवासात राहणंच पसंत करणार आहेत, त्या पुढे येणारच नाही आणि येऊ पण नाही. मला फक्त भीती एवढीच वाटते, या हरामखोराला HIV झाला आहे म्हणतात, त्यामुळे HIV झालेल्यांची मुलं पण HIV ग्रस्त असतात, बायका असतात, त्यामुळे त्यांचे नवरे असतात. तो एक विनाशकारी असं काहीतरी भूकंप होणार आहे. पण व्हॉटएव्हर इट इज,
मित्रांनो, खूप सविस्तर बोललो, पण हे दुसरा कोणी बोलू शकणार नाही आणि म्हणून मी बोललो. माझ्याकडे आज जे मी तुम्हाला सांगितलं हिमनगाचं टोक नाही आहे, हे मी फक्त या क्षेत्रामधलं 10% तुम्हाला सांगितलं, 90% बाकी आहे. हा जो व्हिडिओ तुम्ही पाहिलात आणि मला असं वाटलं की तुम्हाला या विषयामध्ये आणखीन जबरदस्त धक्कादायक अशा गोष्टी ऐकण्याची तुमची मानसिकता आहे, तर मी तुमच्याशी त्याही पुढल्या काही व्हिडिओमध्ये वेळोवेळी लगेच उद्या तोच विषय घेईल असं नाही की राजकारणातले काही 2 विषय महत्त्वाचे शेअर करीन. इतका वेळ पेशन्स ठेवून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.